गॅलनमीटरचे फॉर्म्युले झाले. एक फॉर्म्युला असा होता S इक्वल टू IG इंटू G अपॉन I मायनस IG. दुसरा एक फॉर्म्युला होता S इक्वल टू G अपॉन N मायनस 1. तीसरा फॉर्म्युला IG अपॉन I इक्वल टू S अपॉन G प्लस S. आणि चौथा IS अपॉन S IS अपॉन I इक्वल टू G अपॉन G प्लस S. हे चार फॉर्म्युले झालेले आहेत. IG अपॉन I म्हणजे काय? IG अपॉन I वाचायचं कसं? हे काय? फ्रॅक्शन ऑफ करंट थ्रू गॅलनमीटर. फ्रॅक्शन ऑफ करंट थ्रू गॅलनमीटर. म्हणजे काय? I इतका करंट जर असेल तर फक्त IG इतका करंट पास होतो. जर युनिट करंट पास केला तर गॅलनमीटर मधून किती असेल? IG अपॉन I. आणि फ्रॅक्शन ऑफ करंट थ्रू गॅलनमीटर. हे काय? फ्रॅक्शन ऑफ करंट थ्रू शंट. फ्रॅक्शन ऑफ करंट थ्रू शंट. S means shunt resistance. A gallonmeter has a resistance of 100 ohm. म्हणजे काय दिलंय बघा? G 100 ohm. And its full scale deflection current is. Full scale deflection म्हणजे मॅक्सिमम गॅलनमीटर किती करंट असतो तो त्याला IG म्हणायचं. IG इक्वल टू 100 मायक्रो एम्पियर इक्वल टू 100 इंटू 10⁻⁻6 एम्पियर इक्वल टू 10⁻⁻4 एम्पियर. What shunt should be added so that मी S विचारले so that the ammeter can have a range of 0 to 10 milliampere. आणि मॅक्सिमम किती करंट? 0 to 10 मधील कुठला पण करंट म्हणू शकतो. मॅक्सिमम किती? 10. अगोदर किती होतं? रेंज 0 to 100 मायक्रोएम्पियर. आता 0 to 10 मिलीएम्पियर. ते रेंज म्हणजे हा करंट I 10 मिलीएम्पियर इक्वल टू 10 इंटू 10⁻³ एम्पियर इक्वल टू 10⁻² एम्पियर. मग आपल्याला काढायचं आहे S. मग S इक्वल टू IG इंटू G अपॉन I मायनस IG इक्वल टू IG 10⁻⁻4 इंटू G 100 अपॉन I 10⁻² मायनस IG 10⁻⁻4 इक्वल टू. तर पुढे काय करायचं बघा? वरती 100 तसंच होते आणि 10⁻⁻4 खाली होते. 10⁻⁻4 वरती 10⁻4 आहे ना. 10⁻² मायनस 10⁻⁻4 इक्वल टू 100 अपॉन 10⁻² 100 मायनस 1. कचकी येते बरोबर इक्वल टू 100 अपॉन 99. चलो
दूसरे एग्जांपल, what is the value of shunt resistance that allows 20% of the main current through a galvanometer? मेन करंट समजा आपण म्हटलं I इक्वल टू मेन करंट त्याच्या 20% कोणामधून फ्लो करायचं गॅलॉमीटर मधून. शंट रेजिस्टन्स जोडला, शंट म्हणजे गॅलॉमीटरच्या पॅरलल मध्ये, त्यामुळे गॅलॉमीटर मधून I इतका पास न होता IG इतका पास होतो. आणि किती पर्सेंट याच्या 20% I. It allows 20% of the main current flow through galvanometer. Galvanometer मधून मेन करंटच्या 20% करंट फ्लो व्हायला परवानगी देते. म्हणजे इक्वल टू 20/100 I. Therefore, N म्हणजे I/IG. N म्हणजे काय? I/IG. IG इक्वल टू N टाइम्स 5. समजा असं म्हणतात IG इक्वल टू 1/5 आलं ना, म्हणजेच I इक्वल टू किती आलं 5 IG. मग N म्हणजे किती 5 टाइम्स IG च्या 5 टाइम्स. फॉर्म्युला माहिती आहे S इक्वल टू G/N-1 इक्वल टू G99 अपॉन N 5 minus 1. A formula equal to 99 upon 4. So, shunt resistance. हा वापरायचं काय करेल नाही, दुसरा पण तुम्ही वापरू शकता. हा फॉर्म्युला IG अपॉन I इक्वल टू S अपॉन G प्लस S. IG अपॉन I किती आहे? IG अपॉन I 1/5 इक्वल टू S अपॉन G प्लस S. Therefore G plus S equal to 5S. Therefore G equal to 4S. S equal to G upon 4 equal to 99 upon 4. या भी तीन सुनेंगे चलो. मगाच्या एक्झाम्पल मध्ये पण बघा, मगाच्या एक्झाम्पल मध्ये IG किती आहे 10⁻⁻⁴ आणि I किती आहे 10⁻⁻² एम्पियर. मग याच्यावर N मिळेल किंवा N म्हणजे I अपॉन IG इक्वल टू 10⁻⁻² अपॉन 10⁻⁻² इक्वल टू 100. N किती आलं 100. मग S चा फॉर्म्युला G अपॉन N-1. G किती होतं 100 आणि N 100 - 1 100 अपॉन 99 ओम. मागाच्या एक्झाम्पल मध्ये पण S चा वापरता येतो. S इक्वल टू G अपॉन N-1. त्याच्यानंतर आता नवीन पॉईंटला गॅलॉमीटर ॲज ए व्होल्टमीटर. काल झालेलं गॅलॉमीटर ॲज ए अमीटर तेव्हाचे एक्झाम्पल. तर गॅलॉमीटर ॲज ए व्होल्टमीटर. गॅलॉमीटर ॲज ए व्होल्टमीटर.
पोर्शन कॉलेजमध्ये किती 10 डिसेंबरला संपणार आहेत सर. 10 डिसेंबरपर्यंत लास्ट. त्यानंतर तुमची एक्झाम असणार म्हणजे किती बा 10 डिसेंबर नंतर म्हणजे समजा एक्झाम किती 20 डिसेंबरला संपणार तुमची संपूर्ण पोर्शनवरची. मग बाबा ज्यांनी जसं परिस्थिती वेळेला तुम्ही क्लास अगोदर 11 दिवस अभ्यासासाठी बंद केलं होतं तसं आत्ताच बंद करायला उद्यापासून वार्षिक परीक्षेचा अभ्यास करायला 20 तारखेचा 20 डिसेंबरचा. मग जे क्लास येते आपले चॅप्टर तुम्ही अभ्यास कधी करणार. तुम्ही अभ्यास करत बसणार परंतु जे चॅप्टर येत नाही शिकवून होणार नाही ते काय करणार. जे झालेच अभ्यास करत बसलं न झालेच काय करणार. मग आता विचार करा तुम्ही 6 परीक्षेचा अभ्यास तुमचा होत नव्हता. आता वार्षिक परीक्षा पूर्ण सगळे चॅप्टर करायचे. पूर्ण चॅप्टर कोणाला जमतील जे आता 6 परीक्षेपर्यंतचे व्यवस्थित अभ्यास केलेले आहे त्याचे कंट्रोलमध्ये आहेच. पुढचे चॅप्टर आता काय राहिले करायचं का आवड जर सोबत झालं तसं करायचं आहे. 1 महिन्यामध्ये पूर्ण कोर्स संपला समजा 1 महिन्यामध्ये सगळे चॅप्टर तुमचे होणार बाकीचे परफेक्ट पाहिजे. मग ज्यांनी 6 परीक्षेचा अभ्यास केलेला नाही म्हणून 6 परीक्षा झाल्यानंतर मी भरपूर अभ्यास करणार. दिवाळीसाठी मी भरपूर अभ्यास करणार. नंतर म्हणणार कॉलेजचा पोर्शन संपल्यानंतर भरपूर अभ्यास करणार किंवा वेळ भरपूर असं जे म्हणत नाही. मला आता वेळ मिळत नाही तर मी भरपूर अभ्यास केला असता मला पैकी मार्क पडले असते. त्यांची परीक्षा होते पण वेळ कधी मिळत नसते. वेळ कधीच मिळत नसते. तुम्ही अजून बोर्डाची परीक्षा समजा तुम्ही म्हटलं आता 10 डिसेंबरला पोर्शन संपणार भरपूर वेळ नाही ते नंतर लक्षात येईल. 5 मिनिटं पण वेळ मिळत नाही पण याच्यापेक्षा कमी वेळ मिळते अभ्यासात तुम्हाला. कारण चॅप्टर पण वाढले असतं संख्या. कॉलेजचं सर असते परीक्षा सर कॉलेजचं परीक्षा सर असतात. प्रॅक्टिकल पण असतात. प्रॅक्टिकल म्हणजे बोर्डाचे सर्व काय तर असते पर्यंत तुमचं बंद नसते. लवकर संपलं पण 2-3 महिने अभ्यास वेळ असं काही गैरसमज आहे तुमचं. जो आता वेळ असते त्यातच अभ्यास करायला पाहिजे. ज्यांना असं जमत नाही त्यांना सायन्स जमत नाही. गॅलोमीटर ॲज ए व्होल्टमीटर. गॅलोमीटर ॲज ए ॲमीटर झालं. ॲमीटरचं वाक्य माहिती आहे. Ammeter is an electrical instrument which is used to measure current flowing through circuit. Therefore, the current measuring instrument is current measure. Therefore, it is always connected in series with circuit. It is connected in series. But shunt is connected in parallel. Shunt in parallel with जी. दुसरं कन्फ्युजन आहे. ॲमीटर करंट मॉनिटर वापरतात. करंट मॉनिटर वापरण्याचा सिरीजमध्ये जोडतात. कोण ॲमीटर सर्किटच्या सिरीजमध्ये जोडतात. परंतु त्या ॲमीटरच्या आत जो गॅलोमीटर असतो त्याच्या पॅरलमध्ये शंट असतो. गॅलोमीटरच्या पॅरलमध्ये शंट आणि दोन्ही मिळून सर्किटच्या सिरीजमध्ये करंट मॉनिटर. आणि याचा रेजिस्टन्स लो असतो. लो रेजिस्टन्स कोणाचा गॅलोमीटरचा. ॲमीटरचा रेजिस्टन्स लो असतो. लो म्हणजे नियरली झिरो. आयडियल ॲमीटरचा रेजिस्टन्स नियरली झिरो असतो. तर व्होल्टमीटर इज अन इलेक्ट्रिकल इंस्ट्रूमेंट विच इज टू मेजर व्होल्टेज और पोटेंशियल डिफरन्स. It is used to measure potential difference between any two points in the circuit. कुठल्याही 2 पॉईंटमधील पोटेंशियल डिफरन्स मोजण्यासाठी व्होल्टमीटरचा उपयोग. मग 2 पॉईंटमधले व्होल्टेज मोजायचं म्हणजे व्होल्टमीटर कसं जोडलं पाहिजे त्या 2 पॉईंटमध्ये पॅरललमध्ये अक्रॉस बिटवीन दिस 2 पॉईंट्स. व्होल्टमीटर इज कनेक्टेड इन पॅरलल between 2 points. या पॉइंट्स रिलेटेड ॲमीटरचा रेजिस्टन्स कसा असतो लो. आणि लो करण्यासाठी शंट जोडतात. तो पण पॅरललमध्ये जोडल्यानंतर रेजिस्टन्स कमी होत असतो. टू डिक्रीज इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ ॲमीटर parallel combination is used because parallel combination decreases effective resistance. तर व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स व्हेरी हाय असतो. व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स कसा असतो
व्हेरी हाय रेजिस्टन्स, याला एक्स नाव दिलं, व्हेरी हाय रेजिस्टन्स. व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स व्हेरी हाय असतो. मग गॅलनमीटरचं जर 100 ओम आहे आणि व्होल्टमीटरचं कसं पाहिजे, व्हेरी हाय. मग व्हेरी हाय पाहिजे असेल तर गॅलनमीटरच्या सिरीजमध्ये जोडलं पाहिजे. सिरीजमध्ये हे कसं आलं पाहिजे, सिरीज. G and X are in series. दोन मेन पॉइंट तर माहित, 3 पॉइंट झाले. इट इज यूज टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स. नंतर इट हॅज व्हेरी हाय रेजिस्टन्स. तिसरं, इट इज ऑलवेज कनेक्टेड इन पॅरलल विथ सर्किट. आणि चौथं, टू कन्वर्ट मूव्हिंग कॉइल गॅलनमीटर इनटू व्होल्टमीटर, a very high resistance is connected in series with the galvanometer coil. 4 पॉइंट आहेत, यावेळी 4 यावेळी पर्यंत लिहायचं आपण डिस्टिंग्विश बिटवीन ॲमीटर अँड व्होल्टमीटर. 2 मार्क विचारतात, 4 पॉइंट डिफरन्स बिटवीन ॲमीटर अँड व्होल्टमीटर. बॅटरी आहे, EMF E, इंटरनल रेजिस्टन्स आर, याच्या अक्रॉस सेरीमध्ये सर्किटमध्ये अजून एक रेजिस्टन्स आहे आर. आणि या रेजिस्टन्सच्या 2 टोकामध्ये याला ए नाव दिलं, याला बी नाव दिलं. पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, बी. या ठिकाणी पण हीच आहे, या ठिकाणी पण हीच आहे. या 2 टोकामध्ये रेजिस्टन्स आत जोडलाय बाहेर, त्या 2 टोकामध्ये पण हीच पोटेन्शियल डिफरन्स. आणि EMF आहे E. मग V इक्वल टू IR, करंट किती आहे, I. बाय ओम्स लॉ V इक्वल टू IR. टोटल याच्यामधून IR आणि I किती, I तर माहितीच आहे, E अपॉन R प्लस R. I किती असते, E अपॉन R प्लस R. Therefore V इक्वल टू E अपॉन R प्लस R इंटू R. हे V पोटेन्शियल डिफरन्स हे मोजायचं आपल्याला. परंतु पोटेन्शियल डिफरन्स किती आहे माहीत झालं, किती आहे, ॲक्युरेट आहे, करेक्ट पोटेन्शियल डिफरन्स. हा करेक्ट पोटेन्शियल डिफरन्स. परंतु आपल्याला हाच करेक्ट पोटेन्शियल डिफरन्स मिळण्यासाठी गॅलनमीटर वापरायचे. या 2 टोकामध्ये मग गॅलनमीटर जोडलं पाहिजे, या 2 टोकामध्ये गॅलनमीटर. Galvanometer must be connected in parallel to measure potential difference between any 2 points. या 2 पॉइंट मधील पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी आपण गॅलनमीटर जोडला. आता बघा याच्यावर काय झालं, किती बघायचं, ए या ठिकाणी काय झालं. इकडून जर I करंट आला होता तर या बाजूने किती गेला, IG. या बाजूने IG गेला आणि रिमेनिंग पार्ट कुठला, I मायनस IG या दिशेने गेला. मग यांच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स आता V डॅश म्हणतो, V डॅश. बघा फॉर्म्युला काय ना, बाय ओम्स लॉ V डॅश इक्वल टू I डॅश इंटू R. V डॅश इक्वल टू I डॅश इंटू R. देअरफॉर I डॅश म्हणजे काय, I डॅश म्हणजे E अपॉन R I डॅश म्हणजे डायरेक्ट लिहिते का, ती आपण काय लिहायची गरज नाही, त्याचे काय संबंध आहे, डायरेक्ट I मायनस IG इंटू R. मग आता सांगा V डॅश जास्त का V जास्त, इथे फक्त बघा याच्यावरून V इक्वल टू IR होतं, इक्वेशन 1.
आणि V dash इक्वल टू I मायनस IG इंटू R. इक्वेशन 2 फ्रॉम 1 and 2 V dash लेस दॅन V. मग आपल्याला मोजायचं होता V, परंतु मोजला त्यापेक्षा थोडासा कमी आणि तो V dash. मग कमी मोजला म्हणजे डायरेक्ट जर गॅलोमीटर वापरला, एक गॅलोमीटर इज डायरेक्टली यूज्ड ॲज अ व्होल्टमीटर टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स across resistance. Then galvanometer measures less potential difference than required value, correct value, accurate value. Accurate value पेक्षा थोडासा कमी मोजतो. Error occurs in the measurement of potential difference. मग ते एरर आता नाहीच करण्यासाठी काहीतरी मॉडिफिकेशन करायला पाहिजे. मॉडिफिकेशन्स नेसेसरी मॉडिफिकेशन्स आर. मग एक मॉडिफिकेशन काय बघा आता, करंट किती आहे या रेजिस्टन्स मधून, करंट किती आहे I मायनस IG. पण ॲक्च्युअल किती पाहिजे होता, I पाहिजे होता, म्हणजे कमी झाला. फ्लो व्हायला पाहिजे होता I, फ्लो झाला I मायनस IG. मग तो कमी व्हायला नको, जेवढा कमी झाला तेवढा भरून काढला पाहिजे. म्हणजेच काय सांगा बरं, I मायनस IGचं किती झालं पाहिजे, I मायनस IGचं किती झालं पाहिजे, I म्हणजे IG किती झालं पाहिजे 0. I मायनस IGचा I झाला पाहिजे, म्हणजेच IG झाला पाहिजे 0. मग IG 0 झाला पाहिजे म्हणजे हा रेजिस्टन्स इन्फिनिटी झाला. IG 0 झाला पाहिजे. IG जर 0 झाला तर V dash इक्वल टू I इंटू R करेक्ट बोलणार. पण आता IG 0 नाही. मग IG यासाठी करंट कधी फ्लो व्हायचं बंद होईल, रेजिस्टन्स जास्त, रेजिस्टन्स वाढला की करंट कमी होतो. मग रेजिस्टन्स वाढवायचा तरी in order to have IG 0, the galvanometer should have very high resistance. Modification काय, galvanometer resistance very high पाहिजे, very high म्हणजे infinity पाहिजे. Resistance of ideal voltmeter is infinity, परंतु आयडियल ना इन्फिनिटी नसतो तर व्हेरी हाय असतो. मग आता बघा इथे जोडलं पाहिजे ना, या ठिकाणी काय जोडलं पाहिजे ॲक्युरेट होण्यासाठी, या ठिकाणी जोडलं पाहिजे आपल्याला रेजिस्टन्स. आणि रेजिस्टन्स जोडला कुठला X व्हेरी हाय, त्यामुळे यामध्ये करंट किती झाला 0. 0 म्हणजे नियरली 0. आणि हा करंट किती झाला नियरली I, म्हणजे नियरली म्हणजे जर I समजा जास्त काय फरक नाही, नियरली काय येणार नाही. तर मग याचं नाव आहे व्होल्टमीटर. व्होल्टमीटर काल बसवायला ना, एका टेक्स्टमध्ये ही पहिली डायग्राम पुन्हा दुसरी डायग्राम असले काय दिलेली नाही का, डायरेक्ट गॅलोमीटर वापरायचं नाही त्यासाठी एक्सप्लेन केलं. मग डायरेक्ट वापरायचं नाही तर मग कसं वापरायचं कसा, त्यासाठी काय करायचं, गॅलोमीटरच्या सिरीजमध्ये व्हेरी हाय रेजिस्टन्स जोडायचं, त्याला नाव दिलं X. मग RS इक्वल टू G प्लस X. कालच्यामध्ये होते 1/RP इक्वल टू 1/G प्लस 1/S. तो S में सेंट रेजिस्टन्स पॅरलल मध्ये जोडला त्याचं नाव सेंट होते, सिरीज मध्ये जोडला त्याला X नाव दिले आणि याची व्हॅल्यू व्हेरी हाय असते. ही तर डायग्राम घेणार नाही आपण, ही सुद्धा डायग्राम पूर्ण नसणार टेक्स्टमध्ये, काल आपण काढली होती. आपल्याला मेन दाखवायचं आहे, फोकस कसा होते व्होल्टमीटरवरती. व्होल्टमीटर दिसला पाहिजे, पण व्होल्टमीटर जोडला कुठं पाहिजे ते पण थोडंसं डायग्राममध्ये दिलेलं आहे. बॅटरी असणार, जरी दाखवली नसेल तर बॅटरी असणार, हे लिहून घ्यायची गरज नाही. समजा पुन्हा पाहिजे असेल तर बघू शकता व्हिडिओमध्ये, आता लिहायची काही गरज नाही. हा काय आहे पूर्ण व्होल्टमीटर नाही, काय याला व्होल्टमीटर, हा एवढा व्होल्टमीटर आहे, हा व्होल्टमीटर. रेजिस्टन्स याचा संबंध काय, बाहेर सर्किटमध्ये रेजिस्टन्स त्याच्याकडे व्होल्टेज मोजायचं आहे, याचा उपयोग करून हा व्होल्टमीटर. मग हे डायग्राम व्होल्टमीटरसाठी हा रेजिस्टन्स R पण दिलेला आहे, तिथून G आणि याच्या सिरीजमध्ये X. दोन पॉइंट आहेत A आणि B. इकडून करंट किती आलेलं आहे I. तर जवळजवळ सगळ्या याच्यामधून फ्लो होतो
आणि याचे नाव आहे व्होल्टमीटर. व्होल्टमीटर माहिती द्यावं. Voltmeter is an instrument used to measure. Voltmeter is an instrument used to measure. Voltmeter is an instrument used to measure potential difference between 2 points in electrical circuit. Potential difference between 2 points in electrical circuit. In an electrical circuit. In an electrical circuit. Voltmeter is an instrument used to measure potential difference between any 2 points in an electrical circuit. Full stop. However, it is always connected in parallel with component. It is always connected in parallel. It is always connected in parallel with component. Component म्हणजे ज्या पार्ट मध्ये पोटेन्शियल असेल तो पार्ट द कॉम्पोनंट रेजिस्टन्स असेल कॅपॅसिटर असेल इंडक्टर असेल काय असेल across which voltage drop is to be measured. Across which voltage drop म्हणजे potential difference. Voltage drop is to be measured. It is always connected in parallel with component. Here, a component. It is always connected in parallel with component across which potential difference is to be measured. ज्या दोन पॉइंट मध्ये potential difference मिळतात त्या दोन पॉइंट मध्ये कॉम्पोनंट आहे त्याच्या अक्रॉस हा व्होल्टमीटर पॅरलल मध्ये जोडायचं. त्या अक्रॉस जोडायचं म्हणजे पॅरलल मध्ये जोडायचं. खालच्या वेळेला heading to convert a moving coil galvanometer into voltmeter. To convert a moving coil galvanometer into a voltmeter. To convert a moving coil galvanometer into a voltmeter. Heading लेवल वरती जी मेन हेडिंग दिली ते गॅलोमीटर ॲज अ व्होल्टमीटर तोच पॉईंट सर आपला. तर त्यामध्ये थोडीशी दोन वाक्य लिहिली व्होल्टमीटर इन्स्ट्रुमेंट काय आणि कशासाठी वापरतात आणि ते कसे जोडतात. तर गॅलोमीटर फॉर दिस पर्पज गॅलोमीटर इज यूज्ड. वी हॅव टू यूज गॅलोमीटर फॉर दिस पर्पज. गॅलोमीटर डायरेक्ट वापरता येत नाही त्याचंच कन्वर्जन व्होल्टमीटरमध्ये केलं पाहिजे. आता व्होल्टमीटरमध्ये करायचं मग हेडिंगच आहे to convert a moving coil galvanometer into a voltmeter. हे तर आहेच परंतु अगोदर ते नेसेसरी मॉडिफिकेशन्स जसं आपण काल लिहिले होते 3. तिसरं ते काय कालच्या सेमच आहे डॅमेज होणे म्हणून मॉडिफिकेशन करायचं आहे. आता पहिले काय असणार काल पहिले काय होतं इफेक्टिव्ह काय होतं इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी ऑफ द ॲमीटर मस्ट बी हाय असं होते वाढवायचं. इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी अगोदर गॅलोमीटर कमी करंट मोजायचा. मग इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी काय करायला पाहिजे मॉडिफिकेशन करायचं म्हणजे काय गॅलोमीटर जोडलं तर थोडासाच करंट मोजतो पण आपल्याला मोजायचं 10 एम्पियर 20 एम्पियर मिली एम्पियर हा मायक्रो एम्पियरमध्ये मोजतो.
आपल्याला मोजायचं मिली ॲम्पियरमध्ये. मग करंट कपॅसिटी वाढवली पाहिजे. मग मॉडिफिकेशन करायचं आहे कशासाठी? इन ऑर्डर टू इन्क्रीज करंट कपॅसिटी. मग करंट कपॅसिटी वाढली पाहिजे म्हणजे काय? रेजिस्टन्स कमी केला पाहिजे असं वाक्य होतं दुसरं. मग आता व्होल्टेज वाढवलं पाहिजे. तर व्होल्टेज वाढलं पाहिजे. व्होल्टेज कारण हा गॅलॉमीटर दोन टोकामध्ये जोडला आपण तर कमी व्होल्टेज मिळतो. किती होते? VG इक्वल IG इंटू G. व्हेरी स्मॉल व्होल्टेज इज मेजर्ड बाय युजिंग गॅलॉमीटर. इन ऑर्डर टू मेजर व्हेरी लार्ज व्होल्टेज गॅलॉमीटर देयर मस्ट बी मॉडिफिकेशन इन दी गॅलॉमीटर. मॉडिफिकेशन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे मॉडिफिकेशन? पुढचं काय होतं? रेजिस्टन्स मस्ट बी डिक्रीज असं होतं ना. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी डिक्रीज. ॲमेटरचं रेजिस्टन्स कमी असं नाही. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी डिक्रीज. आता इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी इन्क्रीज्ड. गॅलॉमीटरचा जी होता आणि त्या सिरीजमध्ये व्हेरी हाय जोडला. गॅलॉमीटरचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कसा केला पाहिजे? वाढवला पाहिजे. कारण गॅलॉमीटरचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय केला होता आपण? कमी. म्हणून तर त्याच्या पॅरललमध्ये सेंट जोडला होता. आता गॅलॉमीटरच्या सिरीजमध्ये दोन वाक्य तर झालेच. तिसरं काय? डॅमेज होणे म्हणून हाय व्होल्टेज मोजत असताना लार्ज करंट फ्लो होणार आणि गॅलॉमीटर डॅमेज होणार. डॅमेज होणे म्हणून मॉडिफिकेशन. या माहिती टू कन्वर्ट ए मूविंग गॅलॉमीटर into a voltmeter, modifications necessary are to convert moving coil galometer into a voltmeter. The modifications necessary are one, its voltage measuring capacity must be increased to desired higher value. Its voltage measuring capacity must be increased to the desired higher value. जी पाहिजे तेवढी. To desired higher value. Second modification, its effective resistance must be increased. Its effective resistance must be increased. Third, तीसरा modification, it must be protected from possible damages. हेच वाक्य होते काल. तिसरं वाक्य सेम होते. तो पहिला पार्ट, it must be protected from possible damages. Which are likely due to possible damage कशा होणार? जास्त व्होल्टेज लावल्यानंतर. Which are likely due to excess applied potential difference. कारण excess current होतं. excess current flowing through it. त्या ठिकाणी excess applied potential difference. मग कालचे डिफरन्सचे पॉईंट्स आहे की नाही बाकी? तिन्ही पण डिफरन्सचे पॉईंट ही पण एक्स्ट्रा 3 होतातच. पहिला टू कन्वर्ट मध्ये
मेन कन्वर्ट करण्यासाठी हे सगळे मॉडिफिकेशन करण्यासाठी व्हेरी हाय रेजिस्टन्स जोडायचा. व्हेरी हाय रेजिस्टन्स हेच मेन मॉडिफिकेशन आहे. व्हेरी हाय रेजिस्टन्स पहिले काय, इट्स अ व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज. कालच्यामध्ये इट्स अ करंट मेजरिंग कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज. कालच्यामध्ये काय होतं, इट्स अ करंट मेजरिंग कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज. दुसरा पार्ट होता इट्स इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी इन्क्रीज. या ठिकाणी दोन्ही पण इन्क्रीज आहे. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी इन्क्रीज. काल काय होतं, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी डिक्रीज. नंतर इट मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम पॉसिबल डॅमेजेस विच आर लाईकली ड्यू टू एक्सेस. इथे पण सेम होतं कालच्यामध्ये लिहायचं. कालच्यामध्ये ड्यू टू एक्सेस करंट फ्लोइंग थ्रू इट, ड्यू टू एक्सेस अप्लाइड पोटेन्शियल. 3 पॉईंट झाले. हे सगळे मॉडिफिकेशन करायचे असतील तर काय केलं पाहिजे. A galvanometer, moving galvanometer can be converted into voltmeter by connecting very high resistance in series with it. To convert class 1, moving galvanometer can be converted into voltmeter by connecting. असं लिहा. Moving coil galvanometer can be converted, असं म्हटलं all these modifications are fulfilled if ते काय लिहिलेलं आहे लोक. moving coil galvanometer can be converted into a voltmeter by connecting तेव्हा कसं लिहा, a very high resistance in series with it. क्या असं लिहा, a resistance of suitable high value in series with it. काय कुठलं लक्षात, by connecting a very high resistance suitable असतेच का by connecting a suitable very high resistance in series with it. By connecting a suitable very high resistance in series with MCG. In series with MCG. हा जो गॅलॉमीटर याच्यामध्ये कॉईल मुव्हिंग असते, मुव्हिंग कॉईल गॅलॉमीटर. दुसरं एक सांगितलं टेंजंट गॅलॉमीटर म्हटलं होतं, त्याच्यामध्ये मुव्हिंग मॅग्नेट गॅलॉमीटर, MMG मुव्हिंग मॅग्नेट गॅलॉमीटर, हे मुव्हिंग कॉईल गॅलॉमीटर. मुव्हिंग मॅग्नेट गॅलॉमीटर त्याचं नाव आहे मुव्हिंग कॉईल गॅलॉमीटर. इन दिस गॅलॉमीटर between two concave pole pieces of a strong horse magnet, a coil is moving by passing current. In this galometer, when current flows through coil, coil असते यामध्ये vertical coil असते. Vertical coil च्या सेंटरला हॉरिझॉन्टल डिस्क असते आणि त्यामध्ये मॅग्नेट असतं आणि व्हर्टिकल कॉइलमधून करंट पास केल्यानंतर त्या हॉरिझॉन्टल त्या डिस्कमध्ये मॅग्नेट असतं, तो मॅग्नेट डिफ्लेक्ट होतो. कारण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट चॅप्टर 11वीमध्ये निमा होता, 12वी निमा होता, त्यामुळे थोडं माहिती आहे अगोदर. आता अजून चॅप्टर आपल्याला झालेलं नाही. इन करंट फ्लो थ्रू कॉईल मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस्ड ॲट द सेंटर. 10वी झालं असतं. एखाद्या कॉईलमधून करंट पास केला की त्याच्या सेंटरला मॅग्नेट फील्ड तयार होतो. वरचे एक्सपेरिमेंट, when current flows through conductor, magnetic field is produced in this surrounding space. Circular. राईट हँड समजलं आपल्याला तर पर्टिक्युलर पॉईंट डायरेक्शन करते, पण ते सर्क्युलर असतं डायरेक्शन यावरती. मॅग्नेट फील्ड लाईन सर्क्युलर असतं. जसं आपल्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ स्टार्स फ्रॉम, तिथे स्टार्ट म्हणायचं नाही, पूर्ण कंप्लीट व्हायला लागते, पूर्ण राऊंड व्हायला लागते, पूर्ण सर्कल.
स्टार्ट फ्रॉम नॉर्थ पोल एंड एंड्स ऑन साउथ पोल. पण ते सर्कल कंप्लीट व्हायला. तर डायग्राम काय टेक्स्ट मध्ये आडवी दिली डायग्राम. तुम्हाला कशी आडवी पाहिजे उभी पाहिजे बघा डायग्राम. आडवी म्हणजे कशी तेच फक्त फिरवलं असे त्या वृत्तीनं फिरवलं म्हणजे काय होणार बघ. इथे रेजिस्टन्स आर होणार आणि या बाजूला ते व्ही म्हटली नाही तिचं पार्ट फिरणार. तिथे येणार गॅलॉमीटर आणि रेजिस्टन्स एक्स जी या दोन पॉईंटमध्ये काय बी हा आर तेव्हा या वरती अरे वरती काढले त्याच वरती ना. काल जसे आपण ॲमेटरची काढली त्याच वरती ना वरती हे चालू. गॅलॉमीटर मधून करंट दाखवायचा. किती गॅलॉमीटर करंट आय जी. बाहेरून किती पण होते त्याच्यात विचार करत बसायचे. आपल्याला व्होल्टेज बघायचं. गॅलॉमीटर करंट किती आहे कळाल्याशिवाय व्होल्टेज मोजायचं येत नाही. या दोन टप्प्यामध्ये व्होल्टेज म्हणजे येत नाही. याच्यामध्ये करंट आय जी याच्यामध्ये पण आय जी. ओम्स लॉ वापरले की या दोन पॉईंटमध्ये मिळणार व्होल्टेज म्हणजे या दोन पॉईंटमध्ये व्होल्टेज. माहिती आहे. Let G equal to resistance of galvanometer. गॅलॉमीटरचं सिम्बॉल पण जीच आहे त्याचं रेजिस्टन्स पण जी दोन्ही एकच. रेजिस्टन्स ऑफ गॅलॉमीटर Ig equal to current flowing through galvanometer. Current flowing through galvanometer current flowing through galvanometer for full scale deflection. Full scale deflection. Current flowing through galvanometer for full scale deflection. X equal to a very high resistance connected in series with galvanometer. A very high resistance connected in series with moving coil galvanometer.
in series with moving coil galvanometer. A very high resistance is connected in series galvanometer. V equal to potential difference. V equal to potential difference between two points which is to be measured. Potential difference between two points which is to be measured. Potential difference between two points which is to be measured. आता बघ V equal to Vg plus Vx. Potential difference across G plus potential difference across X equal to potential difference across voltmeter. Potential difference across between points A and B. कालच्यामध्ये असं होतं potential difference across G equal to potential difference across S because they are in parallel. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये potential difference सेम असायचा. पण आजच्या मध्ये सेम असायचा प्रश्न नाही. हा व्हेरी हाय आणि हा व्हेरी लो तुलनाच करू शकत नाही. याचा आहे 100 ओम आणि याचा आहे 5000 ओम. 5000 ओमच्या अक्रॉस व्होल्टेज वेगळा असणार. 100 ओमच्या अक्रॉस व्होल्टेज वेगळा असणार. तर करंट तर दोघांमध्ये सेम आहे. तो सांगा बाय ओम्स लॉ पोटेंशियल डिफरन्स अक्रॉस जी Vg equal to Ig into G. By Ohm's law, potential difference across X, Vx equal to Ig into X. In series combination current is same. Current derivative is same. Therefore, V equal to Vg plus Vx. That from figure, potential by Ohm's law. By Ohm's law, potential difference across G. By Ohm's law, potential difference across G equal to by Ohm's law, potential difference across G equal to Ig into G. Current into resistance. Potential difference across X equal to Ig into X. Therefore, V equal to Ig into G plus Ig into X. Therefore, V equal to Ig into G plus Ig into X. Therefore, V equal to Ig into bracket G plus X. G plus X. जुन्या टेक्स्ट मध्ये हे काही एवढा पार्ट दिला होता डायग्राम मध्ये, त्यामुळे R नव्हता, त्यामुळे याचं नाव R होतं. आता वरती ऑलरेडी R दिलेलं एक्स्ट्रा म्हणून समजण्यासाठी कोणाच्या अक्रॉस व्होल्टेज मोजायचे, त्यामुळे याचं नाव X दिलं. Therefore, V upon Ig equal to G plus X. V upon Ig equal to G plus X. Therefore, X equal to V upon Ig minus G. V upon Ig minus G. याचा उपयोग करून काय करायचं, X काढायचं. खाली X काढतो आपण, सेंट्रल रेजिस्टन्स. This equation gives value of resistance X.
This equation gives value of resistance X. This equation gives value of resistance X. खालच्या वेळेला if NV इक्वल टू NV म्हणजे फक्त N म्हटले चालते. जसं आपण N म्हणजे मग झालं तेव्हा I अपॉन IG. N म्हणजे काय होतं I अपॉन IG असं असेल तर सर्व ते येत नसेल पॉईंटमध्ये असेल तर ओढून तर आणण्याचा प्रयत्न करायचा. जर पूर्ण येत असेल अंक तर वापरायचं. त्या ठिकाणी आहे ना N इक्वल टू V अपॉन VG. टोटल व्होल्टेज किती मोजायचं आहे? जास्त आहे ते V आणि कमी आहे ते VG. जास्त आहे ते म्हणजे हे टोटल दोघांचं सम केलेलं V आणि याच्या आकाराचं आहे ते VG. मग V अपॉन VG म्हटलं आपण तर त्याचं नाव V का दिले? व्होल्टेज. त्या ठिकाणी NIS म्हणा करंट ॲमीटरमध्ये I अपॉन IG असं होतं. तर त्या ठिकाणी N लिहिलं ते N आणि हे N कन्फ्युजन होणे म्हणून त्यांनी ते V लिहिलं. त्या Nला काय दिलं असेल तरी या Nला Nच्या पायाशी V लिहिलं. व्होल्टमीटर मधला N. if NV इक्वल टू V अपॉन VG therefore किंवा then म्हणा then तर V अपॉन VG यात कुठं आहे? यात याच्यामध्ये आणायचं आपण इथं आहे IG पण आहे आणि IG नको आपल्याला VG पाहिजे. बघ कसं आणणार ची किंमत द्यायची. then V upon IG equal to G plus X becomes then V upon IG equal to G plus X becomes V ची ठिकाणी काय लिहिणार NV into VG. therefore NV into VG V ची किंमत दिली NV into VG upon IG equal to G plus X. किंवा इथे लिहिलं तरी चालत असतं. तर या ठिकाणी हे सोपं झालं असतं ना याच्यामध्ये सोपं झालं असतं. हे बघा ते V ची किंमत दिली असली का पुढे VG अपॉन IG म्हणजे सांगा बाय ओम्सला P अपॉन I इक्वल टू R व्होल्टेज अपॉन करंट इक्वल टू रेजिस्टन्स. मग VG अपॉन IG इक्वल टू G VG अपॉन IG इक्वल टू G. therefore NV into G equal to G plus X. therefore X equal to NV G minus G. therefore X equal to NV minus 1 into G. याची काही गरज नाही आपल्याला हे लिहायचं पण लिहिलं आहे म्हणजे विसरलं तर काय प्रॉब्लेम नसतो. ही फॉर्म्युला सगळ्याला हाच फॉर्म्युला वापरायचा ते असं हा पण वापरू शकते तुम्ही ज्याला कळते हा वापरायचा असतो त्याने हा पण वापरलं चालतं. याचं काय कंपल्सरी आहे हे असेल माहीत असेल तर एक्झाम्पल शिकलं असं काही नाही याने एक्झाम्पल शिकतो. एक्झाम्पल
स्टार्ट करो। जी म्हणजे रेजिस्टेंस ऑफ गॅलनमीटर 25 ohm. A galvanometer has resistance of 25 ohm and its full scale replacing current, that is Ig equal 25 microampere, 25 into 10 to minus 6 ampere. What resistance should be added? म्हणजे X in series with galvanometer. V equal to 10 volt. X equal to V upon Ig minus G equal to V 10 upon Ig 25 into 10 is to minus 6 minus G 25 equal to 10 is to 6 वरती घ्यायचं 10 into 10 is to 6 upon 25 minus 25 equal to हे 100 लेतो 100 into 10 is to 5 upon 25 minus 25 कंक्लूजन मागे equal to 4 बदल करून रेजिस्टेंस ओम पुढचे आपण A galvanometer has a resistance of 40 ohm. G equal to 40 ohm. And a current of 4 milliampere is needed for a full scale replacement. म्हणजेच Ig 0.4 milliampere equal to 4 into 10 is to minus 3 ampere. What is the resistance? What is the resistance? Common म्हटले म्हणजे तो x पण असेल आणि s पण असेल दोन्ही पण. What is the resistance and how is it to be connected to convert? मग तो सेरी मिळाल्याचं काय पॅटर्न ते सांगायचं आहे. आन्सर काढायचं आणि कसं काढायचं सांगायचं. What is the resistance and how is it to be connected to convert galvanometer into ammeter and galvanometer into voltmeter. बघा पहिलं A ammeter range I equal to 0.4 ampere. काय काढला ना yes ammeter लेंथ सेल्फ रेजिस्टन्स फॉर्म्युला बघा S equal to Ig into G upon I minus Ig फॉर्म्युला Ig 4 into 10 to minus 3 4 into 10 to minus 3 into G 40 upon I minus Ig 0.4 minus Ig 4 into 10 to minus. आता काय करायचं बरोबर 4 into 10 to minus 3 न बनायचं नाही 10 to minus 3 खाली घेतो 4 into 40 160 160 upon 10 to 3 into bracket 0.4 minus 4 into 10 to minus 3 equal to 160 upon 0.4 into 10 to 3 400 minus 4 into 10 to minus 3 into 10 to 3 4 equal to 160 upon 396. ये पहले ही त्यानंतर दुसरे बात B voltage range 0.5 volt V equal to 0.5 volt. Therefore formula माहित है X equal to V upon Ig minus G. X equal to V upon Ig minus G equal to V 0.5 upon Ig 40 into 10 4 into 10 is to minus 3
मायनस जी 40 इक्वल टू 10⁻³ वरती घेतलं 0.5 इंटू 10⁻³ अपॉन 4 मायनस 40 इक्वल टू 500 अपॉन 4 मायनस 40 इक्वल सो हे काय मिळेल ते वाक्य लिहायचं राहिले चालेल त्यानंतर दोन्ही झाल्यानंतर लिहित चालेल किती आले सांग पहिलेच 0.4040 0.4040 आता हे तुम्ही लिहिले म्हणून तुम्ही लिहू नका परीक्षेत तुम्हाला काही येणार नाही तुम्ही एवढं ठेवायला ना त्याच्या पुढे लिहायचं ओम बाकी करायचं ज्यांना नाव बघता येते किंवा ॲक्टिव्हिटी सोडता येते त्यांनीच पुढची करायचं काय अर्धमार गेला ते गेला दुसऱ्याचं 85 ओम 85 ओम हाऊ इज इट टू बी कनेक्टेड टू कन्वर्ट गॅलनमीटर असं म्हटलेलं आहे त्याचं जे लिहिलेलं माहिती आपली Its answer can be solved. A gallonmeter can be converted into ammeter by connecting a shunt resistance of 0.4040 ohm in parallel with G. A gallonmeter can be converted into an ammeter by connecting a resistance of 0.4040 ohm in parallel with it. आता बीच आन्सरला बीच वाक्य असेल पॅरललच्या ऐवजी सिरीज म्हणायचं ए रेजिस्टन्स ऑफ ए गॅलनमीटर can be converted into a voltmeter by connecting a resistance of 85 ohm in series with it. Comparison of an ammeter and a voltmeter. This is the difference. Comparison of an ammeter and a voltmeter. Comparison of an ammeter
voltmeter. Comparison of an ammeter and a voltmeter. दोन कॉलम करत 4 पॉइंट कंटिन्यू. Ammeter and voltmeter. Ammeter, voltmeter. Ammeter. Voltmeter. पहिला पॉइंटला इट मेजर्स करंट. It measures current. It measures potential difference. It measures potential difference. In short में दिया it measures current flowing through circuit. त्यानंतर it measures potential difference between any two points in the circuit. असे लिहिता येते. Second, it is connected in series. कोणा series मध्ये काय दिलं फक्त शॉर्ट मध्ये दिलं. It is connected in series. It is connected in series. It is connected in series. Voltmeter मतलब it is connected in parallel. It is connected in parallel. It is connected in parallel. तीसरा point. It is an MC से बड़े an येत नाही तरी पण ते सगळ्यात बडे एंड लेले ज्यावेळी काही मोइंकल ग्राउंड आहे त्याबद्दल एंड लेले एमचा आणि एंडचा काय संबंध आहे. इट इज एन मोइंकल ग्राउंड असं म्हटलं. इट इज ए मोइंकल ग्राउंड विथ लो रेजिस्टन्स. इट इज ए मोइंकल ग्राउंड विथ लो रेजिस्टन्स. Low resistance with low resistance. ब्रॅकेट मध्ये ideally 0. म्हणजे आयडियल ॲमीटरचं 0. लो म्हणजे 0 पाहिजे ॲक्च्युअली. इट इज ए मूव्हिंग कॉइल गॅरोमीटर with a high resistance. It is a moving coil ganometer with high resistance. Bracket मध्ये ideally infinite. हाय म्हणजे व्हेरी हाय म्हणजे इन्फायनाइट. आयडियली इन्फायनाइट. चौथा पॉइंट. स्मॉलर द शंट ग्रेटर विल बी द करंट मेजर्ड. स्मॉलर द शंट greater will be the current measured. जेवढा सेंटर रेजिस्टन्स स्मॉल तेवढा त्या गॅरोमीटरचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स स्मॉल.
तेवढा करंट लार्ज म्हणजे जो पास करणार तोच, जो पास केला तोच मोजायचा, फक्त ॲक्युरेसी जास्त. स्मॉलर दी सेंट ग्रेटर विल बी दी करंट मेजर. काही नाही असं वाटतं की जेवढा सेंट स्मॉल तेवढा करंट जास्त. म्हणजे समजा आपण पास केला 10 एम्पियर 100 रुपये मोजणार नाही, जास्त 10च मोजणार, पण ॲक्युरेसी जास्त. तिथे काय ना greater the series resistance, greater will be potential measure. Larger its resistance, greater will be its potential difference. Larger its resistance, its म्हणजे काय गॅलोमीटर. Larger its resistance, greater will be the potential difference measured. Greater will be the potential difference measured. RA equal to RA म्हणजे RP, RP equal to RA म्हणतो. RA ॲमीटर म्हणून RA नाव दिले. A म्हणजे ॲमीटर, RA म्हणजे रेजिस्टन्स ऑफ ॲमीटर. RP equal to P म्हणजे पॅरलल, S into G upon S plus G. RA equal to S into G upon S plus G equal to G upon N equal to G upon N. कसं काय बघा, ज्यांना काल माहिती नाही बघा, याची व्हॅल्यू सांगा. S upon S plus G ची किंमत काय, IS upon I into S IS नाही IG. S upon S plus G म्हणजे काय, IG upon I. वाईट फॉर्म्युला पुढे केलं नाही. S असेल तर G घ्यायला सांगितलं नाही का. S upon S plus G म्हणजे IG, डिनॉमिनेटर Iच असणार, S असेल तर G. तुम्ही म्हणाल G आपण घेतलं तर G ठेवायचं फिक्स, कारण G आपल्याला माहीत असतो गॅलोमीटर रेजिस्टन्स कन्स्ट्रक्शन जोडायला, S हा जोडायचा असतो. त्यामुळे त्या पद्धतीने मग IG आपण I म्हणजे काय, I आपण IG म्हणजे काय N, I आपण IG म्हणजे N, मग IG आपण I म्हणजे काय 1 upon N. कळत नाही याच्यावर, फक्त N लिहिलं तर N काय आहे ज्यांना माहिती आहे त्यालाच माहित आहे N म्हणजे काय. पुढच्या मध्ये काय RS, RS म्हणजे RB. आपण सिरीज आहे म्हणून RS म्हटलं, परंतु व्होल्ट मीटरचं आहे म्हणून RB इक्वल टू G प्लस X, G प्लस X, G प्लस X इक्वल टू G इंटू NB इक्वल टू G इंटू NB. सोडून येते त्यामुळे विचार करू नका, G इंटू NB सोडून येते. मग आपण प्रूव्ह केले त्यामध्ये आहे बघा, G प्लस X इक्वल टूच होते. आपण दुसऱ्या डायरेक्ट इक्वेशन घेतलं नव्हतं बघा, बरोबर. G प्लस X ची व्हॅल्यू G प्लस X. अजून एखादा पॉईंट कुठे पाचवी दिले. Moving coil galvanometer can be converted into ammeter by connecting a very low resistance in parallel with it. यात कुठे दिली का वरती, फक्त स्मॉलर दी शंट म्हटले, कसं झालं ते दिलेलं नाही, ते पण वाक्य लिहिलं एक शेवटचं तिला एक्स्ट्रा. टू कन्वर्ट मूविंग coil galvanometer
into ammeter, comma, a low resistance bracket मध्ये shunt should be connected in parallel with moving coil गॅलॉनमीटर. इथे पॅरलल शब्द आहे, वरती सिरीज आहे बघा, त्यामुळे कन्फ्युजन करायचं नाही. 2 नंबरच्या पॉईंट मध्ये सिरीज आणि हे पॅरलल. त्यामध्ये असंच व्होल्टमीटर मध्ये टू कन्वर्ट मूविंग कॉइल गॅलॉनमीटर इंटू व्होल्टमीटर, to convert a moving coil galvanometer into voltmeter, to convert moving coil galvanometer into voltmeter, a suitable high resistance must be connected in series with it. So should be connected. Must be connected in series with it. In series with. अजून एक पाहिजे तर फॉर्म्युला जो एक डायरेक्ट एक्स्ट्रा एकाच S equal to Ig into G upon I minus Ig. S equal to Ig into G upon I minus Ig. X equal to V upon Ig minus G. X equal to V upon Ig minus G.